नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला उपवासातसुद्धा हेल्दी, टेस्टी आणि ग्लुटेन फ्री असं काहीतरी खायचं आहे का? मग राजगिरा पिठाचे हे पॅनकेक नक्की ट्राय करा. एवढे टेस्टी आणि एवढे झटपट बनणारे याआधी कधीच खाल्ले नसतील. राजगिरा पिठाचे पॅनकेक बनवण्यासाठी आपल्याला 2 कच्चे बटाटे लागणार आहेत. ते सोलून आपण किसून पाण्यामध्ये टाकणार आहोत. पीठ भिजवणार आहोत. त्यासाठी 1 कप राजगिरा पीठ, किसलेला बटाटा, त्यामध्ये चवीनुसार मीठ, 2-3 चमचे साबुदाण्याचं पीठ, चिली फ्लेक्स, अजून तिखटपणासाठी 2 चमचे आपण हिरवी मिरचीचा कूट घातलेला आहे. यामध्ये बाइंडिंगसाठी 2-3 चमचे तुम्ही साबुदाणा पीठ किंवा वरईचं पीठ वापरू शकता. इथं मी अर्धा चमचा काळी मिरी पूड घातलेली आहे. शिवाय यामध्ये पीठ भिजवण्यासाठी 2 ते 3 चमचे आपण दही घालणार आहोत. यामध्ये आपण 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून थोडं थोडं पाणी घालून छान पीठ भिजवून घेतलेलं आहे. पीठ भिजतंय तोपर्यंत आपण पॅनकेकबरोबर खाण्यासाठी एक चटणी बनवतोय. त्यासाठी दही घेतले, त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, साखर, मीठ, काळी मिरी पूड, चिली फ्लेक्स आणि शेंगदाण्याचा कूट घालून छान मिक्स करून घेणार आहोत. हे छान दह्याची चटणी तयार झाली. गॅसवरती नॉनस्टिकचा तवा ठेवलेला आहे. थोडं तूप लावून घेतलेलं आहे. छोटे छोटे गोळे आपण पॅनवरती डायरेक्ट थापून घेणार आहोत आणि छान असं जाडसर थापायचं आहे. खूप जास्त पातळ नाही आणि क्रंची होईपर्यंत झाकून आपण हे भाजून घेणार आहोत. तूप लावून दोन्ही साईडनं भाजून घ्यायचं आहे आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजलं म्हणजे छान टेस्ट येते. तयार झालेत आपले क्रंची, टेस्टी असे उपवासाचे ग्लुटेन फ्री असे राजगिऱ्याचे पॅनकेक. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती आहे.